राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे अधिवेशन बेंगलोर येथे 7 ऑगस्ट 2026 रोजी ज्ञानज्योती ऑडिटोरियम डॉक्टर मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बेंगलुरू येथे होत आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे। महासंघ दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी 7 ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असते। केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आणि 2027 जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा हा प्रमुख मुद्दा अधिवेशनात असणार आहे। या अधिवेशन स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र मशारकर यांनी। नमस्कार, मी जितेंद्र मशारकर शंकरनाथ। आपण पाहतात न्यूज चॅनल शंकरनाथ। आपण आलो आहोत बेंगलुरू येथे। इथे ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे 11वे अधिवेशन होऊ घातलेले आहे। यामध्ये दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि देशातून सगळ्या राज्यातून इथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहे आणि यामध्ये ओबीसीच्या विविध मागण्यांवर चर्चा करणार आहेत। मी जितेंद्र मशारकर, शंकरनाथ, चंद्रपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।